लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। बांगलादेशातील हिंदूंवर होत असलेल्या अत्याचाराच्या विरोधामध्ये पुसद येथे भव्य मूक मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते। हा मोर्चा वसंतराव नाईक चौक मार्गातून बसस्थानक चौक मार्गे छत्रपती शिवाजी मार्ग चौक मार्गस्थ भारतरत्न आंबेडकर चौक मार्गे यशवंत रंगमंदिर स्टेडियम येथे मूक मोर्चाचा समारोप करण्यात आला। सदर मोर्चामध्ये सकल हिंदू समाजाच्या वतीने विविध बॅनरद्वारे लक्षवेधक संदेश देण्यात आले होते। बांगलादेशातील हिंदूंवर मोठ्या प्रमाणावर अत्याचार होत आहेत। त्यांची घरेदारे लुटण्यात येऊन संपत्तीची नासधूस करण्यात येत असून व त्यांच्या जीवितालाही धोका आहे। यावेळी असंख्य हिंदू बांधवांची कत्तल करण्यात आली आहे। हिंदूंच्या स्त्रियांवर देखील अत्याचार करण्यात येत आहेत। हिंदू धर्मीयांची मंदिरे उद्ध्वस्त करण्यात येत आहेत। तेथील हिंदू धर्मीय बांधव काही धर्मांधवृत्तीच्या लोकांच्या हिंसाचारात बळी गेले आहेत। हिंदू जनता बचावासाठी आक्रोश करीत आहे, म्हणून जागतिक शक्ती त्यापासून अलिप्त आहेत। बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचार त्वरित थांबवावे, तेथील सरकारने शांतता प्रस्थापित करण्यात महत्त्वाची भूमिका बजावावी, तसेच त्यासाठी भारत सरकारने तटस्थ भूमिका सोडून तेथील सरकारवर दबाव आणावा, अशा आशयाचे निवेदन पुसद उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत महाराष्ट्र शासन, भारत सरकार, गृह मंत्रालय यांना देण्यात आले आहे। यावेळी मोर्चात युवक, युवती, महिला, पुरुष, बालक तथा हजारो सकल हिंदू समाज बांधव उपस्थित होते। आजच्या निघालेल्या लक्षणीय मूक मोर्चामध्ये पोलीस प्रशासनाच्या वतीने तगडा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता। सदर समारोपप्रिय मोर्चामध्ये अजय पुरोहित, निखिल गादेवार, अश्विन जयस्वाल, दीपक परिहार इत्यादींनी आपल्या भावना व्यक्त केल्या। आज पुसद येथे सकल हिंदू समाजातर्फे 4 दिवसा अगोदर आव्हान केल्यानिमित्त आणि बांगलादेशमध्ये आपल्या हिंदूवर झालेल्या क्रूर अत्याचार प्रकरणी त्या निषेधार्थ सकल हिंदू समाजातर्फे हा मूक मोर्चाचे आयोजन व पुसद बंदचे आयोजन करण्यात आले होते। त्यामध्ये सर्व व्यापारी बंधूंनी आपली प्रतिष्ठाने बंद ठेवून जो आम्हाला सहकार्य केले त्याबद्दल त्यांचे या ठिकाणी आभार मानतो। तसेच हिंदुत्वावर प्रचंड प्रेम करणारी जनता ही पुसदची जनता, ज्यांनी जाण राखली की बांगलादेशमध्ये ज्यांच्यावर महिलांवर, हिंदूंवर जो अत्याचार झाला त्याची जाण राखणारी जनता ही पुसदमध्ये आहे, हे या मोर्चाने, या शिस्तप्रिय मूक मोर्चाने दाखवून दिलेले आहे। सर्व समाज बांधवांनी आम्हाला भरघोस प्रतिसाद दिला, सर्व प्रतिष्ठाने बंद ठेवली। आम्ही त्यांच्या सर्वांचे आयोजकातर्फे आभारी आहोत आणि अशीच आपली एकता भविष्यात सुद्धा राहिली पाहिजे, हीच आमची त्यांच्याकडून अपेक्षा आहे। जय हिंद। माध्यमाच्या माध्यमातून की सकल हिंदू समाज पुसदच्या वतीने आज जे निषेधार्थ मूक मोर्चा करण्यात आला होता, त्याच्या मागची पार्श्वभूमी अशी आहे की बांगलादेशमध्ये जी सरकार पाडून जे त्यांचा उद्देश होता की सरकार पाडायचा, हे उद्देश नव्हता त्यांचा, सरकार परिवर्तनाचा उद्देश नव्हता। आज हे लक्षात येते की सरकार पडल्यानंतर सुद्धा त्या हसीनांनी काय म्हणू आपण राजीनामा दिल्यानंतर सुद्धा, सरकार बरखास्त झाल्यानंतर सुद्धा ते त्यांचं आंदोलन संपत नाही आहे। त्याच्या मागचा उद्देश दुसरा आहे, त्यांना तिथून हिंदू नष्ट करायचा आहे, त्यांना मुस्लिम राष्ट्र करायचा आहे। याकरिता आपल्याला जागे व्हावं लागेल, म्हणून आम्ही हा मूक मोर्चा काढला होता की त्यांचा उद्देश कोणत्या जाती धर्माबद्दल नाही, तर पूर्ण इस्लाम राष्ट्र करायचा आहे। त्यासाठी आज पुसदमध्ये आता आपल्या भारतामध्ये जे मोर्चे निघत आहे त्याचे मागची एकच कल्पना आहे की तिथं जे अन्याय होत आहे भविष्यात इथं नाही घडायला पाहिजे। म्हणून सकल हिंदूंनी जात पात सोडून सर्व हिंदू धर्मांनी एक येऊन यांना हे दाखवायचं आहे की आम्ही राजकारण करत नाही। जेव्हा हिंदूंचा विषय येतो तेव्हा आम्ही हिंदू एक आहोत, सक्षम आहोत, जेणेकरून जे बांगलादेशमध्ये घडलं ते भविष्यात भारतात घडू नये। याकरिता हे समाजाला, आपल्याला पूर्ण देशाला एक संदेश द्यायचा होता। याकरिता आपण पूर्ण सकल हिंदू समाजाने हे पुसदचा बंदचं आवाहन करून सक्सेसफुल हे मूक मोर्चा काढण्यात आला होता। जय भारत माता की जय। जय श्रीराम। आज पुसदवासियांनी दाखवून दिलं की आपला हिंदू प्रेम आहे। बांगलादेशमध्ये जे हिंदूवर अत्याचार झाले ते कुठेतरी थांबले पाहिजे। आणि नाही का, एक गोष्ट आपण सर्वांनी लक्षात ठेवली पाहिजे की अफगाणिस्तानमधून हिंदू संपला, पाकिस्तानमधून हिंदू संपला, बांगलादेशमधून हिंदू आता नाही का एवढा अत्याचार व्हायला, हिंदू कुठपर्यंत भागणार आणि केव्हापर्यंत भागणार? हिंदूंना आता प्रत्युत्तर दिलं पाहिजे आणि संघटित व्हायला पाहिजे। मी शेवटी एकच बोलतो की संघटित हिंदू आणि समर्थ भारत, एक गोष्ट लक्षात ठेवा, संघटित हिंदू समर्थ भारत। जय हिंद, जय श्रीराम।
रिपब्लिकन वार्ता न्यूजसाठी विदर्भ उपसंपादक राजेश ढोले, यवतमाळ.